माझ्या मतदारसंघातला अतिशय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला अतिशय महत्वाचा विषय आहे. अनेक अधिवेशनामध्ये हा विषय मी इथं मांडलेला आहे. आज औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्त हा महत्वाचा विषय मी फक्त 2 मिनिटात मागतो. आपण नव्हतात बघाशी म्हणून यांचं नाव पुकारलं मी. तिसरा नंबर माझा आहे. मग तुमचं नाव पुकारलं ना मी, म्हणूनच उभा राहिलो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझ्याकडे अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहाची मागणी खूप वर्षापासून आहे. अध्यक्ष महोदय, ह्याचा प्रस्ताव पण खूप वर्षाआधी तिथं मंजूर झाला होता, शासनाकडे पाठवला होता. अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये सर्वात महत्वाचा विषय की ह्याच्यामध्ये अडचण जी झाली होती ती जागा जी चर्चा करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून ती जागा तिथं बघण्यात आली होती. अध्यक्ष महोदय, ती जागा निवडत असताना ती अल्पसंख्याक मुलीची वसतिगृहाची जागा ही शहरापासून बाहेर होती आणि ह्याच्यानंतर हा विषय थांबा देतो आमदार महोदय, अध्यक्ष महोदय, तर ती जागा ही शहरापासून बाहेर होती आणि अल्पसंख्याक मुलींचा विषय असल्यामुळे त्यांचे जे संबंधित त्यांचे सर्व पालक होते त्याच्यामध्ये ह्याचा विरोध झाला. तर मी आमदार असताना मागच्या टर्ममध्ये अध्यक्ष महोदय 2021 मध्ये या संदर्भातलं मुस्लिम समाजाची बैठक करून त्यांच्या धर्मगुरूंची बैठक करून आम्ही शहराच्या मध्यभागी ही डाक बंगला ही अशी जागा निवडली. त्याचा ठराव सुद्धा झाला अध्यक्ष महोदय आणि तो ठराव इथं शासनाकडे पाठवलाय. अध्यक्ष महोदय, आधी महत्वाचा विषय जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि अल्पसंख्याक मुलींची जी तिथं संख्या आहे तर जिल्ह्याचं ठिकाण असल्या पूर्ण बीड जिल्ह्यामधून तिथं मुली येतात शिकण्यासाठी अध्यक्ष महोदय आणि 15,000 ही लोकसंख्या आहे अध्यक्ष महोदय. आणि या मुस्लिम समाजाच्या मुलीसाठी एकही वसतिगृह नाही. आजचा हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय जेव्हा जागा आम्ही तिथून दाखवली तिथं तो प्रस्ताव युडी म्हणजे नगर विकासाकडून हा अल्पसंख्याक विभागाकडे जी एनओसी पाहिली होती जागे संदर्भात ती आलेली अल्पसंख्याक विभागाकडे आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्यावर तर्फ ही विनंती अध्यक्ष महोदय सरकारला की जागा आता निवडलेली आहे आणि त्याच्या निधीची मंजुरी आपण उपलब्ध करून द्यावा हीच माझी कळकळीची विनंती. काय हरकत काय